महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझा सप्रेम नमस्कार। गेल्या 2 तारखेला निवडणूक झालेली आहे। त्या निवडणुकीमध्ये काय काय प्रकार घडले आहेत तुम्ही बघितले असतील सोशल मीडियावर। कोणीतरी EVM मशीन फोडलेली आहे, पैशांची गाडीसुद्धा आपल्याला बघायला मिळालेली आहे। त्याचसोबत कोणी मतदान करायला गेल्याच्या आधीच त्यांचं मतदानसुद्धा झालेलं आहे। हे या BJP वाल्यांना लाजा कशा वाटत नाहीत यार, मला काही कळतच नाही यार। सोशल मीडियावर इकडे तिकडे यांची एवढी बदनामी आहे तरीही सुद्धा हे लोक असेच प्रकार प्रत्येक निवडणुकीमध्ये करत आहे। याच्या आधी तर मी कधी या गेल्या 15 वर्षाआधी असे निवडणुकीच्या दिवशी कधी असे आगळे वेगळे प्रकार घडताना कधी बघितलेले नाही आहे। त्यामुळे सर्व जनतेला माझं आवाहन करतो, निवडणुकीच्या दिवशी कोणीच घराबाहेर पडू नका आणि बूथवर जाऊन मतदान करू नका। तुमचं ऑलरेडी मतदान झालेलं असेल। कारण मी खोटं बोलत नाही, हे तुम्ही बघत आहात, पाहत आहात, याचे प्रूफसुद्धा सोशल मीडियावर खूप सारे आहे। माझ्याकडे ढेर सारे व्हिडिओ या संदर्भात पडलेले आहे। प्रूफ दाखवणार तर किती दाखवणार। हे नकुसक सरकार आहे, बेशरम सरकार आहे। हे या BJP वाल्यांनी पूर्ण बेशरमकी स्वीकारलेली आहे। तुम्ही यांना कितीही खालच्या पातळीवर जरी बोललात तर यांना काही लाज शरम काही वाटणार अजिबात नाही, म्हणजे नाही। मी इतकं बोलतोय हे तुम्हाला दिसत आहे, परंतु या BJPच्या अंधभक्तांनो तुम्हाला यासोबत एक प्रूफसुद्धा दाखवतोय, तो प्रूफसुद्धा बघा। मी एका रिनोन्ड इन्स्टिट्यूटचा प्राध्यापक आहे। हा माझा विद्यार्थी आहे जो पहिल्यांदा यावेळेस वोट देणार होता। त्याचं वोट ऑलरेडी दिले गेलेलं आहे आणि त्याने दिलेलं नाहीये। हे किती गलतान कारभार आहे आणि किती चिंताजनक बाब आहे। ओके, माझी वाईफ जी प्रेग्नंट आहे तिला घेऊन मी 3 शाळांमध्ये फिरून आलो। प्रत्येक ठिकाणी तिचं नाव आहे पण डिलीटेडमध्ये आहे। मग याचा काय फायदा? माझं नाव गौतमी पवार, मी कोथरूड मधली रहिवासी आहे। माझं फर्स्ट टाइम वोटिंग होतं। ज्यावेळेस मी बूथवर आले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे। तर जेव्हा मी आत गेले त्यावेळेस माझ्या नावाने दुसरं कोणीतरी मतदान केलेलं होतं। ज्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही 17 नंबरचा फॉर्म भरा, तुमचं ते मतदान काउंट होईल। पण जे मी अजून त्यासाठी मी मतदान केलेलं नाहीये। मी वापस आले कारण माझ्यासारखे अजून तिकडे 10 ते 15 जण आहेत ज्यांचं असंच बोगस मतदान झालेलं आहे। तर ह्याच्यावर कोण काय ऍक्शन घेणार आहे हे मला कळलं पाहिजे। मी रत्नाकर शंकर दळवी, कोथरूड लोकसभा मतदारसंघात मी बेलकेनगर इथं सुंदर सोसायटीत राहतो। माझं नाव कोथरूड मतदारसंघात 981 या अनुक्रमांकावर बूथ क्रमांक 981 मध्ये असून मी मतदानाला 1 तास लाईन मध्ये थांबून मतदान खोलीत गेलो असताना मतदान अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुमच्या नावावर कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे। परंतु मतदार यादीत माझा फोटो आणि माझं नाव आणि माझं वय हे सेम असून माझ्या आधार कार्डाप्रमाणे तरी सुद्धा त्यांनी मला वोटिंग करून दिलं नाही। त्यांनी सांगितलं अर्धा तास आम्ही वाट पहा, मी तुम्हाला सांगतो, तरी मला वोटिंग करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। दुसऱ्या बाईने माझ्या याच्यावर मतदान करून गेली। मग हे का चेहरा बघत नाही का? तिथं फोटो आहे माझा फोटो असताना त्यांनी कसं तिला मतदान करायला दिलं? नंबरचा फरक आहे, सगळं आहे, मग कसं केलं त्यांनी? चेहरा नाही बघत मग काय उपयोग आहे? मग तुम्ही फोटो काढून। तुझं नाव काय? शाहीन शब्बीर सय्यद।